नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहितीच आहे की आता आपली 6माही परीक्षा अगदीच जवळ आलेली आहे। यंदाच्या वर्षी आपली ही 6माही परीक्षा आपण ऑनलाईनच्या माध्यमातून घेणार आहोत। त्या अनुषंगानेच आज आपण परीक्षेच्या दृष्टीने मराठी या विषयाची उजळणी करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, परीक्षेला तुम्हाला कोणकोणते पाठ, कोणकोणत्या कविता, स्थूल वाचनाचे पाठ, त्याचबरोबर व्याकरणाचे विविध घटक, उपयोजित लेखनाचे विविध लेखन प्रकार यांच्या सूचना आधीच दिलेल्या आहेत। तुम्हाला अभ्यासाला असलेले विविध हे घटक, त्यांवर कोणकोणत्या स्वरूपांचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातील, यावर आज आपण या उजळणीच्या भागामधून एक नजर टाकणार आहोत। त्याआधी मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं लिखाण करायचं नाही। प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला पर्याय दिलेले असतील, कारण तुमचा हा मराठीचा पेपर हा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित आहे, म्हणजेच MCQ बेस। त्यामुळे पर्याय नीट वाचायचे आहेत व योग्य पर्यायांची तुम्हाला निवड करायची आहे। आता प्रश्न हे कोणत्या स्वरूपाचे असतील त्यावर आपण नजर टाकूया। समोर बघा, मी एक प्रश्न दिलेला आहे। योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। त्यात पहिलाच आपण प्रश्न बघूया। तैसा धावे माझिया डॅश, अंकी लांबी दास तुझा। तैसा धावे माझिया डॅश, अंकी लांबी दास तुझा। आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की बहुपर्यायी प्रश्न आहेत, MCQ बेस आहेत, आणि त्यामुळे प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत। जसे इथे बघा, मी 3 पर्याय दिलेत। पहिला पर्याय बघूया। क कामा, ख कार्या, ग काजा। आपण कविता शिकलेलो आहोत, त्यामुळे वेळोवेळी तुम्ही वाचन करत असालच। त्यावेळी मात्र योग्य उत्तराची तुम्हाला इथे निवड करायची आहे। विद्यार्थ्यांनो, मी मुद्दामून इथे तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही, कारण यामागे माझा एकच दृष्टिकोन आहे की तुम्ही विद्यार्थ्यांनी स्वतःहून ही उत्तरं शोधावी, स्वतःहून ती उत्तरे लिहावीत। त्यानिमित्ताने का असेना परीक्षेची तुमची एकंदरीत उजळणी तिथे होईल, तुमचा सराव होईल। त्यानिमित्ताने तुमचे पाठ वाचन तुम्ही कराल, कवितेचं तुम्ही वाचन कराल, आणि म्हणूनच मी फक्त इथे प्रश्न दिलेले आहेत, उत्तरं मात्र तुम्ही शोधून परीक्षेची तुमची तयारी ही तुम्ही करायची आहे। आता तुम्ही 10वीला आहात आणि त्यामुळे तुम्हाला स्वतःचा स्वअभ्यास जो आहे तो करता आलाच पाहिजे, आणि म्हणून उत्तरं मात्र तुम्ही शोधायची आहेत। तर इथे बघा 3 पर्याय दिलेत। या 3 पर्यायांमधील योग्य उत्तराची तुम्ही निवड करायची आहे। परीक्षेलाही तुम्हाला असेच पर्याय येतील। परीक्षा ऑनलाईनच्या माध्यमातून असल्यामुळे फक्त योग्य उत्तराला तुम्ही क्लिक करणार आहात। दुसरी रिकामी जागा बघूया। शाल व डॅश यांचा संबंध काय? शाल व डॅश यांचा संबंध काय? पुन्हा 3 पर्याय दिलेत बघा। अ कुलीनता, ख शालीनता, ग मलिनता। क दिलेला आहे कुलीनता, ख शालीनता, ग मलिनता। जर तुम्ही पाठ वाचला असेल तर नक्कीच योग्य पर्याय तुम्ही निवडू शकाल, आणि म्हणूनच वाचन हे केलं पाहिजे। तुम्हाला जरी आम्ही प्रत्येक पाठावर आधारित नोट्स दिलेल्या असल्या तरी देखील फक्त नोट्समधूनच प्रश्न येतील असे अजिबात नाही। पाठामधून कुठूनही तुम्हाला प्रश्न विचारला जाईल। तुम्ही 10वीच्या बोर्डाला बसणार आहात आणि त्यामुळे बोर्डालाही प्रश्न कुठूनही विचारला जातो, तेव्हा तुम्ही वाचन हे केलंच पाहिजे, कारण प्रश्न हे कुठूनही विचारले जातील। तर योग्य उत्तराची मात्र इथे तुम्ही निवड करायची आहे। तिसरी फिल इन द ब्लँक्स बघूया। मी सांगतो तुला पंत, तू डॅश सोड।
मी सांगतो तुला पंत, तू डॅश सोड. बघा पुन्हा 3 पर्याय दिलेत. क बटाटा, ख साखर, ग तूप. योग्य पर्याय कोणता आहे तुम्ही शोधा. योग्य पर्यायाला परीक्षेला क्लिक करा. योग्य पर्याय निवडा. चौथी रिकामी जागा बघूया. स्वतःचं स्वतःला डॅश करता आलं पाहिजे. स्वतःचं स्वतःला डॅश करता आलं पाहिजे. पुन्हा 3 पर्याय दिलेत कारण बहुपर्यायी प्रश्न आहेत. पर्याय क सक्षम, पर्याय ख यशस्वी, पर्याय ग स्वावलंबी. हे सर्व प्रश्न कोणत्या पाठातले आहे हे तुम्ही शोधायचे आहेत. पाठाचं वाचन करायचं आहे. योग्य उत्तराची निवड तुम्ही करायची आहे. त्याचबरोबर प्रश्नाचा दुसरा प्रकार आपण बघूया जो परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला विचारला जाईल. हेड क्वेश्चन वाचते मी बघा. खालील प्रश्नांच्या अचूक उत्तराची निवड करा. खालील प्रश्नांच्या अचूक उत्तराची निवड करा. आता इथे बघा तुम्हाला आन्सर इन वन वर्डही विचारलं जाईल. अर्थातच एका शब्दात उत्तर किंवा आन्सर इन वन सेंटेन्स एका वाक्यात उत्तर. परंतु परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला मात्र पर्याय दिलेले आहेत. योग्य उत्तराची फक्त निवड करायची आहे. जसा पहिला प्रश्न बघूया. सहाय्यास धावून येणारे कवीचे मित्र कोण? सहाय्यास धावून येणारे कवीचे मित्र कोण? पर्याय बघूया. क शत्रू, ख अश्रू, ग हात. योग्य उत्तराची इथे तुम्ही निवड करा. दुसरा प्रश्न बघूया. दाजी साहेबांचे वय किती वर्षे होते? दाजी साहेबांचे वय किती वर्षे होते? पुन्हा 3 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय बघूया. क 74, ख 94, ग 84. बघा पाठाचं जर तुम्ही नीट वाचन केलं तर तुम्हाला पाठातून कोणताही जर प्रश्न आम्ही विचारला तर त्याचं उत्तर मात्र तुम्ही अचूक निवडू शकाल. आणि म्हणूनच मी वेळोवेळी तुम्हाला सांगते फक्त नोट्सवरती अवलंबून राहू नका तर पाठाचंही वाचन तुम्ही करा. पुढचा प्रश्न बघूया. लेखक बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेले तेव्हा ती संस्था सुरू होऊन किती वर्ष झाली होती? लेखक बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेले तेव्हा ती संस्था सुरू होऊन किती वर्ष झाली होती? पर्याय दिलेत बघा 3. क 5 वर्ष, ख 7 वर्ष, ग 10 वर्ष. स्थूल वाचनावर आधारित हा पाठ आहे, हा प्रश्न आहे. तेव्हा योग्य त्या उत्तराची पाठाचं वाचन करून तुम्ही उत्तराची निवड करायची आहे. चौथा प्रश्न बघूया. कोणत्या विचाराने पंतांची झोप उडाली? कोणत्या विचाराने पंतांची झोप उडाली? पुन्हा पर्याय दिलेत बघा 3. क वजन वाढले पाहिजे. दुसरा पर्याय दिला आहे बघा. वजन दुप्पट झाले पाहिजे. तिसरा पर्याय दिला आहे वजन कमी झाले पाहिजे. पाठाचं वाचन करा. योग्य उत्तर नक्कीच तुम्हाला मिळेल. बरोबर. त्यामुळे इथे देखील विचार करा, पर्याय वाचा आणि योग्य उत्तराची मात्र निवड करा. आता हे प्रश्न तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाईप झाले. जसे रिकाम्या जागा एका वाक्यात एका शब्दात. आता मात्र आपण थोडंसं थोडक्यात उत्तरे द्या त्याकडे वळूया. परीक्षेला थोडक्यात उत्तरे द्या यावर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील त्यावर एक नजर टाकूया. आता बघा थोडक्यात उत्तर द्या यावरही मी वेगवेगळ्या स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न विचारू शकेन. 2 मार्काचा हा प्रश्न आहे परंतु त्यालाही मी वेगवेगळ्या प्रकारात विचारलेला आहे. जसा इथे एक प्रकार दिला आहे बघा मी. खालील प्रश्नांच्या उत्तराचे अचूक 2 पर्याय निवडा. हेड क्वेश्चन नीट वाचा बघा. खालील प्रश्नांच्या उत्तराचे अचूक 2 पर्याय निवडा. 2 पर्याय म्हटलेला आहे म्हणजे हा प्रश्न 2 मार्कांसाठी आहे आणि त्यामुळे तुम्हाला जे पर्याय दिलेले आहेत त्यातले 2 पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत.
उदाहरणार्थ इथे एक प्रश्न दिला आहे बघा. पंतांच्या आहार तज्ज्ञ मित्रांनी वर्ज्य करायला सांगितलेल्या आहाराव्यतिरिक्तच्या गोष्टी कोणत्या? पंतांच्या आहार तज्ज्ञ मित्रांनी वर्ज्य करायला सांगितलेल्या आहाराव्यतिरिक्तच्या गोष्टी कोणत्या? विद्यार्थ्यांना तुम्ही जर इथे नीट पाहिलं तर इथे मी 5 पर्याय दिलेले आहेत आणि या 5 पर्यायांपैकी तुम्हाला अचूक 2 पर्यायांची निवड करायची आहे. जसे पर्याय वाचूया. पहिलाच पर्याय बघा, बटाटा शब्द न उच्चारणे. दुसरा पर्याय, पहिला भात न खाणे. तिसरा पर्याय, तळलेले पदार्थ खाणे. चौथा पर्याय, पत्ते खेळायचे सोडणे. आणि 5वा पर्याय, बिन साखरेचा चहा पिणे. आता बघा 5 पर्याय दिलेले आहेत. 2 अचूक पर्यायांची तुम्हाला निवड करायची आहे. 2 मार्काला हा प्रश्न आहे, त्यामुळे 2 अचूक पर्याय इथे तुम्ही निवडणार आहात. जर घाई गडबडीत तुम्ही एकाच पर्यायाला जर तुम्ही निवडलं, एकाच पर्यायाची जर तुम्ही निवड केली, त्याला क्लिक केलं, तर बघा तुम्ही 1 मार्क तुमचा गमावत आहात. त्यामुळे प्रश्न नीट वाचायचा, किती मार्कांसाठी आहे ते नीट बघायचं आहे आणि त्यानंतर दिलेल्या सूचनेनुसार मात्र इथे तुम्ही 2 पर्याय निवडणार आहात. त्याचबरोबर ब्रीफमध्ये थोडक्यात उत्तरांमध्ये आणखीन एक प्रश्नाचा प्रकार बघूया आपण. खालील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर कोणते? खालील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर कोणते? प्रश्न बघूया. भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग स्पष्ट करा. भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग स्पष्ट करा. बघा 2 मार्काचा प्रश्न आहे हा. मी इथे प्रॉपर आन्सर लिहून दिलेले आहे, पण मी 3 पर्याय दिलेले आहेत. तिन्ही पर्याय तुम्ही शांतीने, काळजीपूर्वक, नीट वाचन त्याचं करायचं आहे आणि त्यानंतरच योग्य उत्तराची निवड करायची आहे. जसा बघा पर्याय पहिला दिला आहे मी. भिक्षेकऱ्याची अवस्था पाहून लेखकाने त्याला 2 शाली दिल्या, पण 2 दिवसांपासून भुकेला असलेल्या भिक्षेकऱ्याने त्या शाली विकून पोटाची आग विझवली, भूक शांत केली. हा पर्याय 1 झाला. दुसरा पर्याय दिला आहे बघा. भिक्षेकऱ्याची अवस्था पाहून लेखकाने त्याला 3 शाली दिल्या, पण त्याने त्या शाली आपल्या भिकारी मित्राला दिल्या व त्याच्याकडून जेवणासाठी थोडे पैसे घेऊन भूक शांत केली. तिसरा पर्यायही वाचूया. भिक्षेकऱ्याची अवस्था पाहून लेखकाने त्याला 4 शाली दिल्या, पण त्याने त्या शाली आपल्याबरोबर असलेल्या भिकारी मुलांना वाटल्या व त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला. पाठ जर तुम्ही वाचला असेल तर योग्य उत्तराची नक्कीच तुम्ही निवड कराल. तर अशा स्वरूपाचाही तुम्हाला आम्ही ब्रीफ क्वेश्चन अर्थातच थोडक्यात उत्तर लिहा प्रश्न देऊ, परंतु तुम्हाला कुठेही लिखाण करायचं नाही. दिलेले पर्याय शांतीने, काळजीपूर्वक तुम्हाला ते वाचन त्याचं करायचं आहे आणि मग मात्र योग्य उत्तराची तुम्हाला निवड करायची आहे. त्याचबरोबर आपण पुढच्या एका प्रश्नाच्या प्रकाराकडे वळूया. बघा हा प्रश्नाचा प्रकार तुमच्या कवितेवर आधारित आहे. तुम्हाला माहीत आहे की 10वीच्या बोर्डाला आपल्याला कवितेवर थोडक्यात उत्तर द्या हा प्रश्न नाही. त्याऐवजी आपल्याला दिलेल्या काव्यपंक्तीचे संदर्भासहित स्पष्टीकरण असा प्रश्न आहे. आता ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे त्यावरही एक वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न इथे मी तयार केलेला आहे. जसं बघा, खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ खालीलपैकी कोणता? खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ खालीलपैकी कोणता? कारण संदर्भ स्पष्टीकरणात आपण काय करतो, संदर्भामध्ये ती कविता, कोणत्या कवितेतून त्या ओळी घेतलेल्या आहेत, कवितेचं नाव काय आहे, कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत, त्या कवितेत काय सांगितलेलं आहे हे आपण संदर्भात लिहितो. तर स्पष्टीकरणात त्या ओळीतून तुम्हाला कोणता अर्थ समजलेला आहे तो अर्थ तिथे आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच इथे देखील मी काव्यपंक्तीचा तुम्हाला सरळ अर्थ विचारलेला आहे.
जशा बघा इथे ओळी दिल्यात मी, भुकेले वत्स रावे धेनू हंबरत धावे. भुकेले वत्स रावे धेनू हंबरत धावे. विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ हा 2 मार्कासाठी प्रश्न आहे. त्यामुळे मी इथे तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत. या 3 पर्यायांपैकी तुम्हाला एका योग्य पर्यायाची निवड करायची आहे. जसे बघा इथे मी पहिलाच पर्याय दिला आहे, भुकेने व्याकुळ झालेले हरिणीचे पाडस गोठ्यात ओरडत असते. त्याची ती अवस्था सहन न होऊन हरिणी मोठ्याने हंबरत पाडसाच्या ओढीने त्याच्याजवळ धावत येते. दुसरा पर्याय वाचूया. भुकेने व्याकुळ झालेले वासरू गोठ्यात ओरडत असते. त्याची ती अवस्था सहन न होऊन गाय मोठ्याने हंबरत आपल्या वासराच्या ओढीने त्याच्याजवळ धावत येते. तिसरा पर्याय वाचूया. भुकेने व्याकुळ झालेले पिल्लू घरट्यात ओरडत असते. त्याची ती अवस्था सहन न होऊन पक्षिणी चिवचिवाट करत आपल्या पिल्लाच्या ओढीने त्याच्याजवळ उडत येते. कविता आपण शिकलेलो आहोत. कवितेचा भावार्थ तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे 3ही दिलेले पर्याय तुम्ही नीट वाचायचे आहेत, काळजीपूर्वक वाचायचे आहेत. कवितेच्या ओळी कोणत्या आहेत त्या बघायच्या आहेत आणि त्यातून योग्य पर्यायाची तुम्ही निवड करणार आहात. तर अशा स्वरूपाचे प्रश्न हे तुम्हाला आम्ही परीक्षेला विचारू. त्याचबरोबर तुम्हाला व्याकरण घटकावर आधारितही विविध प्रश्न आम्ही तिथे विचारू. जसे कंसातील सूचनांनुसार उत्तरे लिहा, डू ॲज डायरेक्टेड. तर व्याकरणावर आधारित अनेक प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे विचारले जातील. त्याचबरोबर उपयोजित लेखन, रायटिंग स्किल, या उपयोजित लेखन प्रकारांवर आधारितही त्यांच्या रचनेवर आधारित अर्थातच फॉर्मॅट बेस्ड क्वेश्चन आम्ही तिथे तुम्हाला विचारू. तसेच अपठित उतारा आकलन म्हणजेच अनसीन पॅसेज यावरही तुम्हाला आम्ही बहुपर्यायी प्रश्न MCQ बेस्ड क्वेश्चन्स आम्ही तुम्हाला विचारू. तर व्याकरणावर आधारित, उपयोजित लेखनावर आधारित, त्याचबरोबर अपठित उतारावर आधारित प्रश्न कशा स्वरूपाचे येतील हे मात्र आपण पुढील भागामध्ये बघूया. धन्यवाद.